मुंबईच्या सखल भागात पुन्हा पाणी तुंबतंय। आपल्याला कल्पना आहे गेल्या काही काळापासून मुंबई आणि परिसरामध्ये MMRD रिजनमध्ये मोठा पाऊस पडतोय, जोरदार पाऊस पडतोय। दादर टीटी परिसरात पाण्याचा जणू वेढा पडलेला आहे। गाड्या आणि पादचाऱ्यांवर पाण्यातून मार्ग काढण्याची आता कसरत सुरू आहे। गाड्यांची तर पंचायत झालेली आहे, पादचाऱ्यांना सुद्धा जसा मिळेल तसा कडेकडेने जाण्याचा रस्ता अवलंबावा लागतोय। मान्सून आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात विशेषतः कोकण किनारपट्टी मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। मुंबईचा म्हणून ज्याला पाऊस म्हणतात तो पाऊस आता बघायला मिळतोय। दादर टीटी परिसरात पाण्यानं वेढा घातल्यासारखं चित्र आहे। श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी थेट घटनास्थळावरून उभे आहेत आपल्यासोबत माहिती देण्यासाठी। श्रेयस, तू आता नेमका कुठे आहेस आणि काय परिस्थिती आहे तिकडे? मी आता दादर टीटी सिग्नलला आहे प्रसन्न सर, तुम्ही मागे बघू शकाल तर आता इथं पाणी आणि वॉटर लॉगिंगचे मोठ्या प्रमाणावर आहे ते दादर टीटी झालेलं आहे। आपण बघतोय तर बाईक्स आपले रस्ते याच खऱ्या अर्थानं पाण्यातून काढताना दिसतंय। गाड्या ज्या आहेत त्याचे अर्धे टायर आता पाण्यात गेलेत। दादर टीटीचा हा सगळ्यात महत्त्वाचा सिग्नल प्रसन्न सर, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। ज्यात 4 रस्ते जातात, एक रस्ता जो वडाळ्यात जातो, एक रस्ता जो मुलुंडपर्यंत जातो, दुसरा रस्ता जो टाऊनला जातो। या तीनही रस्ते जाणारा हा रस्ता आहे जिकडे आता वॉटर लॉगिंग मोठ्या प्रमाणात झालंय। अनेक बाईक्स आता बंद पडलेल्या आहेत, ॲम्ब्युलन्स आहेत, ॲम्ब्युलन्स त्याच एका पाण्यातून रस्ता करता दिसतात। मुंबई ट्रॅफिक पोलीस जे आहेत ते ॲम्ब्युलन्सला वाट दाखवताना दिसतंय। दादर टीटीचा जो दादर स्टेशनचा जो सिग्नल आहे संपूर्णपणे हाऊस पॅक्ड झालेला, आपण ज्याला म्हणतो ट्रॅफिक जाम जिकडे बघतो तो झालेला दिसतोय। मुलं इथूनच खऱ्या अर्थानं आता जे पाणी आहे वॉटर लॉगिंगकडे झालेलं आहे। सकाळपासून पाऊस पडत होता प्रसन्न सर, पण एकंदर बघितलं गेलं तर दुपारी हा पाऊस कमी झाला होता। मात्र पावसाचा जोर खऱ्या अर्थानं 5:30 धरला, जो आतापर्यंत पाऊस हा इथं मुसळधारपणे पडतोच आहे। दादर सायन किंग सर्कल या भागात काल रात्रीपासूनच पाऊस पडतोय। आपण बघतोय तर माणसाची काय ऍक्टिव्हा पण बंद झालेली आहे। अनेक बाईक्स आणि ह्यांना त्रास हा सहन करावा लागतोय की आता या पाण्यातून खरं तर त्यांच्या मशीन्समध्ये बाईकचं पाणी जाऊन हे बाईक्स बंद होताना दिसत आहेत, गाड्या बंद होताना दिसत आहेत। आणि हा चित्र आता सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतो। एकूणच बघितलं गेलं तर वॉटर लॉगिंग मोठ्या प्रमाणात दादर टीटीत झालेलं आहे आणि हे चित्र आता इकडे पाहायला मिळतंय। श्रेयस, सहज शक्य असेल आणि कोणती अडचण येणार नसेल तर आपल्या कॅमेरा पर्सनला सांगून तो परिसर अधिक जरा पूर्ण दाखवता येईल का आपल्याला, म्हणजे जेणेकरून तू ज्या 3 रस्त्यांचं वर्णन केलं ते आपल्याला बघायला मिळेल। आणि त्याहून शक्य असल्यास कोणी पादचारी सोबत असेल, बाजूला असेल किंवा पोलीस कर्मचारी, तर त्यांच्याकडनं आपल्याला अधिक नेमक्या काय अडचणी येत आहेत ते कळू शकेल। शक्य असेल तर श्रेयस प्लीज। खरं आपण बघतो तर हा पहिला रस्ता आहे जो दादर स्टेशन जातो तो रस्ता आहे, जो आपण म्हणतो की हा जो मेन सिग्नल आहे तिकडे हा वॉटर लॉगिंग झालेला आहे आणि इथंच वॉटर लॉगिंग होताना आपल्याला दिसत आहेत। अनेक लोक इकडून रस्ते काढताना दिसत आहेत, अनेकांच्या बाईक्स खऱ्या अर्थानं याच रस्त्यातून खराब होताना दिसतात आपल्याला। सर, क्या कहना है, क्योंकि सुबह से बारिश गिर रहा है, मराठी आहे ना, सकाळपासून पाऊस पडतोय। हो बरोबर। आता इकडे वॉटर लॉगिंग झाले, त्रास होतो बाईक चालवताना, काय सांगतो? हो, त्रास होतोय, बंद पडते मध्ये, पूर्ण कमरा इतकं पाणी लागतंय, रस्ता दुसऱ्या बाजूला जावं लागतंय, तिकडनं पाणी सगळीकडे, जिकडे तिकडे बघा तिकडे पाणीच आहे। जाण्याचा सर्वांचा प्रॉब्लेम। ड्युटीला येण्यासाठी पोलीस हे 24 तास उभा आहेत, 24 तास ड्युट्या करतात, तरी पण त्यांना घरी जाण्यासाठी काही चान्स नाही आहे। त्यांचे जेवणाचा त्रास, राहण्याचा त्रास, पाणी पिण्याचा सुद्धा त्रास होतो त्यांचा। आणि हे पोलीस जिथे बघा तिकडे पोलिसाचा प्रत्येक पाण्या ठिकाणी हे पोलीस असतात आणि हे 24 तास ड्युट्या करतात। हे त्यांच्यासाठी आपला सलाम आहे मुंबईकडून। प्रत्येक ठिकाणी पोलीस एकदम तत्पर म्हणजे तत्पर असतात। बघू शकता खऱ्या अर्थानं लोकांना प्रसन्न सर इथं आता बाईक्सना आपण माझ्या दुसऱ्या बाजूला एक टॅक्सीवाला आहे, त्याची टॅक्सी बंद पडली आहे, लोक टॅक्सी पुश करतायत हे पण आपल्याला दिसतंय। हा सिग्नल आहे दादर स्टेशनचा, हा जो परिसर आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे अनेक गाड्या इथून येताना दिसत आहेत। आपण दुसरा रस्ता जर लोकांना दाखवला तर दुसरा रस्ता प्रसन्न जसं तुम्ही म्हणतायत आहे, जो रस्ता थेट मुलुंडपर्यंत जातो, तो जो हा दादर टीटी सिग्नलला आहे तो रस्ता मुलुंड जातो, तो जो सरळ रस्ता आहे जर आपण बघितलेलं तर तो वडाळ्यात जातो। आणि दुसरा जो रस्ता आहे तो इथून थेट टाऊनला जाणारा रस्ता आहे, जिकडे आता आपण आहोत। अनेक लोकांनी इकडे थांबवण्यात आलंय, अनेक बाईकवाल्यांना इकडे थांबवण्यात आलंय। पाऊस पडतो सकाळपासून, त्रास होत असेल तो बाईक चालवताना? हा, जाम त्रास होतोय, हे पावसामध्ये जाम काम करायला म्हणजे एकदम हे होत आहे। आणि आता एवढ्या पाण्यात तुला बाईक घेऊन जायची, कशी घेऊन जाणार? आता काय गाडी बंद करून धक्का मारून चालवत नेणार आता। बघताय गाडी बंद करून त्यांना गाडी चालवत जावी लागेल। म्हणजे श्रेयस, आपल्याला कल्पना आहे, तू जे दाखवलं त्याच्यावरनं तिथली परिस्थितीची आपल्याला कल्पना येते आणि आपण आशा करूया की या दिवसांमध्ये पाणी तर साठत राहणार आहे। ती आता परिस्थिती भूगोलच तसा आहे, मात्र तरी मुंबईकरांची सुटका किमान लवकरात लवकर व्हावी अशी अपेक्षा करूयात। श्रेयस, तू सुद्धा सुरक्षितपणे रिपोर्टिंग करावंस असा तुला मी सांगायला मला आवडेल।
आणि त्याचप्रमाणे आपण ह्या कव्हरेजवरती लक्ष ठेवणार आहोत। तुर्तास भांडूप रेल्वे स्थानकावर पाणीच पाणी अशी स्थिती आहे। रेल्वे स्थानकाला स्विमिंग पूलचं स्वरूप आलेलं आहे। रेल्वे स्थानकावरील फाटक दिसेनासं झालेलं आहे, अशी परिस्थिती भांडूपला झालेली आहे आणि त्याच्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडालेली आहे। स्वाभाविक आहे, ट्रेन्सचा तर विषयच नाही। आपण हे जे चित्र बघताय हा स्विमिंग पूल नाहीये, ही एखादी नदी नाहीये, हे आहे भांडूप स्टेशन आणि रेल्वे ट्रॅकवरती साठलेलं आहे हे पाणी। दरवर्षी मुंबईची तीच तऱ्हा, तसाच पाऊस पडतो। पाऊस किती पडतो आता याचे स्टॅटिस्टिक्स आपल्याकडे आहे, परिस्थिती काय उद्भवते ते सुद्धा आपल्याला माहिती आहे। मात्र दरवेळी महापालिका बोट दाखवणार रेल्वेकडे, रेल्वे बोट दाखवणार महापालिकेकडे। आणि आताची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय, आपण कल्पना करू शकतो मुंबई स्पिरिट या नावाखाली मुंबईकरांची फक्त सहनशीलता कशी बघता येते त्याचे चित्र आहे। काय करायचं आहे मुंबईकरांनी, काय करायचं भांडूपवासियांनी। ट्रेन नसल्यामुळे स्वाभाविकरित्या आता सर्च प्राइसेस सुरू झाले असणार सगळ्या प्रायव्हेट कॅबचे, रिक्षाचे किंवा टॅक्सीचे। दरम्यान मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबतीत काय माहिती दिली आहे पाहूया। आज संध्याकाळची जर गोष्ट आपण करू तर गाड्या साधारणपणे 5 ते 6 मिनिटं बिहाइंड शेड्यूल चालू आहेत आणि स्लो लाईनच्या सगळ्या गाड्या आपल्या चालू आहेत, सकाळपासून चालूच होत्या। फक्त थ्रू लाईनच्या आहेत किंवा फास्ट ट्रॅकच्या ज्या गाड्या आहेत त्या थोड्या वेळापुरत्या बंद झालेल्या आहेत। याच्याशिवाय बाकीच्या ज्या सिस्टम्स आहेत त्या आपल्या चालू आहेत। आपण सगळ्या प्रवाशांना हे आवाहन करू इच्छितो की आवश्यक काम असेल तेव्हाच कृपया घराबाहेर पडा आणि सोबत आमची आपल्याला ही विनंती आहे की आपण घराबाहेर पडताना कृपया आवश्यक ती काळजी घ्या। मुंबईकरांसाठी गावभर पाणी तुंबणं हा प्रकार नवा नाही। जोरदार पाऊस सुरू झाला की बरेचसे मुंबईकर वर्क फ्रॉम होम कामासाठी जरा लवकर घराबाहेर पडणं, पर्यायी मार्गांचा अवलंब करणं असे प्रकार समजूतदारपणे करतात। पण आजची सकाळ काही फार वेगळी नव्हती, कारण आजही मुंबापुरी तुंबापुरी झाली आणि मुंबईकरांच्या वाट्याला नसता मनस्ताप मात्र आला। चेंबूर, किंग सर्कल, सायन, चुनाभट्टी या पाणी तुंबण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या जागा कधीच पाण्याखाली गेल्या होत्या। नाही म्हणायला मायक्रो टनेलिंगच्या गप्पा मारणाऱ्या रेल्वे प्रशासनालाही साचलेल्या पाण्यात ट्रेन्ससाठी वाट काढता आली नाही। नाले सफाई निवडणूक प्रचारात कुठे झाली याचाही हिशोब सर्वसामान्यांना मिळालेला नाही। अन्यथा मुंबईकरांना सवयीचा असलेल्या पावसात मुंबई तुंबली कशी हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय। त्यातच महापालिकांवरती सध्या कोणाचं शासन नाही, कारण प्रशासक बसलेले आहेत, त्यामुळे राजकीय पक्ष एकमेकांकडे बोट दाखवण्यात मग्न आहेत।